श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः. आपण ऐकत आहोत मृणालिनी जोशी यांनी लिहिलेल्या अमृतसिद्धी या स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्रात्मक कादंबरीचं वाचन. प्रकरण 15. अभंग ज्ञानेश्वरी प्रकाशन. आज अनंत निवास गजबजला होता. मुंबई, पुणे, कोल्हापूर अशा शहरातील भाविक मंडळी पावसला आली होती. प्रत्येकाला उत्सुकता होती ती स्वामी स्वरूपानंदांचं दर्शन घ्यायची, त्यांच्या मुखातून 2 शब्द ऐकण्याची. भावार्थ गीता आणि नाथ संप्रदायातून चालत आलेल्या संजीवनी विद्येसारखी खरोखरच साधकाला संजीवन देणारी संजीवनी गाथा या 2 पुस्तकांनी स्वामींचं नाव शहरापर्यंत पोहोचलं होतं. आणि आज त्याच प्रासादिक लेखन करणाऱ्या स्वामींच्या अभंग ज्ञानेश्वरीच्या प्रकाशन समारंभासाठी हा मेळावा जमला होता. अंगणात सुंदर मांडव घातला होता. लता पल्लवांनी आसमंत शृंगारला होता. सकाळी स्वामींनी सर्वांना दर्शन दिलं आणि मग डॉक्टर राय परांजपे यांचं प्रवचन झालं. नंतर महाप्रसादाचं भोजन झालं आणि दुपारी 3 वाजता मुख्य समारंभाला सुरुवात झाली. ईशस्तवन झाल्यावर स्वामींच्यावर निरतिशय प्रेम करणारे आणि या ग्रंथाचे प्रकाशक असलेले डॉक्टर राय परांजपे स्वामींना वंदन करून म्हणाले, आज प्रकाशित होणारा हा ग्रंथ केवळ दैवी प्रेरणेने सिद्ध झाला आहे, कारण आपण ज्ञानेश्वरीचा अभंगानुवाद करू अशी स्वतः स्वामींना देखील कल्पना नव्हती. आमच्या रत्नागिरीच्या बाबी काका लिमयांनी हरिभक्तीपरायण सोनोपंत दांडेकरांची सार्थ ज्ञानेश्वरी विकत घेतली आणि तिच्यावर काहीतरी आशीर्वाद लिहून द्यावा अशी स्वामींना विनंती केली. स्वामींनी शिष्यावरील प्रेमानं 4 ओव्या लिहिल्या. ती ज्ञानेश्वरी स्वामींजवळ असतानाच स्वामींच्या मनात त्यातल्या गणेश वंदनाच्या ओव्या सारख्या घोळत राहिल्या. रोज तेच चिंतन. आणि 4थ्या दिवशी पहाटे ओम नमोजी आद्या या ओव्याऐवजी त्या स्वसंवेद्य आत्मरूपाचं वर्णन वेगळ्याच थाटात येऊ लागलं. स्वामी उत्स्फूर्तपणे म्हणाले, आत्मरूपा तुझं करी नमस्कार, तुझा जय जयकार असो देव. ओवीचं रूप बदलून श्री गणेश अभंगाचं लेणं लिहून उभे राहिले. त्या अकल्पित स्फुरणामधूनच संपूर्ण अनुवाद करावा, सोप्या मराठीत ज्ञानेश्वरीचा अर्थ सांगावा अशी स्वामींना प्रेरणा झाली. आणि तेव्हापासून एकही दिवस खंड न पडता अभंग रचना अखंडपणे 2.5 वर्ष चालू होती. श्री ज्ञानदेवांना जसा सच्चिदानंद बाबा भेटला होता, तसे इथे आमच्या कोकजे गुरुजींनी लेखक होऊन मोठ्या निष्ठेने रोज स्वामींच्या सांगण्याप्रमाणे अभंग ज्ञानेश्वरी लिहिली. डॉक्टर परांजपे यांच्या प्रास्ताविक भाषणानंतर श्री विठ्ठलराव जोशी उभे राहिले. श्री विठ्ठलराव यांचं त्यांच्या संप्रदायातलं नाव संत दिगंबरदास. उपासना दत्ताची. अनेक सिद्धी त्यांना अवगत होत्या. साधी राहणी आणि लोककल्याणाची वृत्ती यामुळे ते लोकप्रिय झाले होते. रत्नागिरीच्या धर्मशाळेतील एका विदेही पुरुषानं त्यांना पावसला जा म्हणून सांगितलं होतं. त्यांचे सद्गुरू बाबा महाराज सहस्रबुद्धे सुद्धा एकदा पावसेबद्दल बोलले होते. त्यामुळं त्यांच्या मनानं उचल खाल्ली आणि ते या प्रकाशाचा शोध घेत देसायांच्या वास्तूत येऊन उभे राहिले. प्रथमदर्शनीच ओळख पटली. परस्परांनी पारख केली. विठ्ठलरावांनी मग हा पडवीतल्या एका बंदिस्त खोलीत अडकलेला प्रकाश खोली बाहेर आणण्याचा निश्चय केला. मधली दारं धडाडीनं उघडून टाकली. अपार श्रम घेतले आणि त्यांच्या या धडपडीचं स्वामींना सुद्धा फार कौतुक होतं. त्यांच्यावर फार प्रेम, त्यांच्या कर्तृत्वावर अपार विश्वास. संत दिगंबरदासांनी आपला आशय काव्यात व्यक्त केला. ते म्हणू लागले, द्वापारांती देव कृष्ण भगवंत बोलिला वेदांत कुरुक्षेत्री. 20व्या शतकी तीच ज्ञानेश्वरी दुर्बोधकी खरी अज्ञजन. जुन्या मराठीची आकळेना मोड लागे ना ती गोड नेण त्यांसी. लागाव या गोडी कळा या गुह्यार्थ अभंगी तो ग्रंथ सोपा केला. करोनी तपाते नाथपंथी आले रामचंद्र भले नाम ज्यांचे. पावस ग्रामात गोड बोले कुळी मूर्ती ही सुवेळी प्रकटली. गणेशनाथांचा अनुग्रह झाला आत्मस्वरूपाला जाणी येले. जाणी येले सार भक्तीचे ते वर्म आचरोनी धर्म स्वयमेव. भावार्थ गीतेचे करोनी लेखन सांगितले ज्ञान सुबोधत्वे. संजीवनी गाथा अभंग लेखन
भावभक्तीपूर्ण केले मग. ज्ञानेश्वरी ग्रंथ सुबोध भाषेत अभंग वृत्तांत रचियेल. सरळ सुबोध रसाळ रचना प्रेरणाती जाणा ज्ञानेशाची. वेदांताचे गुह्य सार कथियेले रूप दावी येले अरूपाचे. अज्ञ शून्य जना कळाया कारण केलेसे लेखन अति सोपे. यापरी अभंग ज्ञानेश्वरी फली जना हाती दिली ज्ञानराजे. दास म्हणे स्वामी स्वरूपानंदांचे पायी ठेवू साचे मस्तक आहे. अशी मोठी भावपूर्ण आणि अर्थपूर्ण सुमनांजली वाहून विठ्ठलरावांनी स्वामींना भरजरी महावस्त्र अर्पण केली. नंतर या महाकार्याला ज्यांनी हातभार लावला त्या सर्वांचा स्वामींच्या हातून सत्कार करण्यात आला. स्वामींनी 2 शब्द सांगावेत अशी सर्वांची फार इच्छा होती. पूर्वी स्वामींनी व्याख्यानं दिली होती. आपल्या ओघवत्याने तेजस्वी वाणीनं जनमानसात जागृती केली होती. त्यांना इथं बोलणं अवघड का होतं, पण आता दृष्टी बदलली होती. मौनाचं सामर्थ्य कळलं होतं. अंतर्मुख माणसाचा एक शब्द सुद्धा बहिर्मुखाच्या हजारो शब्दांपेक्षा जास्त परिणामकारक असतो. कारण त्या वाणीला दिव्यत्वाचा स्पर्श असतो, अनुभूतीचं तेज असतं. आता पल्लेदार व्याख्यानाची गरजच उरली नव्हती. एखादा शब्द, एखादा दृष्टिक्षेप, एखादा स्पर्श तर केव्हा नुसतं अस्तित्व सुद्धा फार मोठं काम करून जात असे. स्वामींनी एकदा सर्व श्रोतृ मंडळींकडे शांतपणे पाहिलं. किती ठिकाणची आणि किती प्रकारची माणसं आली होती. हे नाना मामा, ज्येष्ठ गुरुबंधू यांनी सद्गुरू भेट घडवली म्हणून आजचा हा दिवस उगवला. बाबा महाराजांच्या कृपेनंच ज्ञानदेवी खऱ्या अर्थानं वाचता आली. जशी समजली तशी अभंगात उतरवता आली. किती थकलेत मामा, पण तरी आले आहेत. आपल्यावरच्या प्रेमानं आले आहेत. सकाळी त्यांना नमस्कार केला तेव्हा त्यांना गहीवरून आलं. आपल्याला वरच्यावर उठवीत म्हणाले, आज चंद्रुताई हवी होती रे आप्पा. खरंच हवी होती आई. आपल्या मुलानं मोठं व्हावं, खूप शिकावं, नाव मिळवावं असं तिला फार वाटत असे. पण आपल्याला ते जमलं नाही. प्रयत्न करूनही जगदंबेनं तसं घडू दिलं नाही. तिचंही बरोबरच होतं. पुस्तकी पांडित्यात अडकलो असतो, लौकिकाच्या फेऱ्यात सापडलो असतो तर या अलौकिकाचा आस्वाद कसा मिळाला असता. पांडित्याची झूल अंगावरून उतरून दिली तेव्हा कुठं परमात्म्याची जवळीक साधली. आईला सुद्धा आताशा हे पटायला लागलं होतं. आपल्या नादिष्ट मुलाच्या सावध वेडाची गोडी तिलाही लागली होती. म्हणूनच आज असती तर अभिमानानं फुलून गेली असती. आई नाही, तात्या नाहीत आणि ज्यानं माझं प्रेमानं शिक्षण केलं, एकट्यानंच कष्ट करून अगदी अबोलपणानं सगळा भार उचलला, अनासक्त वृत्तीनं जगला, तो माझा भाऊही आज इहलोकी राहिला नाही. त्या सर्वांच्या जागी जणू त्यांची उणीव भरून काढायला केवळ्याहून ही द्वारकुताई आली आहे. स्वामींनी मामांना आणि द्वारकुताईंना हात जोडले. मग ज्यांच्यामुळे या अनंत निवासात त्यांचं वास्तव्य झालं त्या अण्णा देसायांच्या छायाचित्राला त्यांनी नमस्कार केला. नंतर सर्व श्रोतृ मंडळाला सर्वात्मक ईश्वर भावनेनं वंदन केलं आणि त्याच भारावलेल्या अवस्थेत परात्पर गुरु श्री ज्ञानदेवांचं आणि सद्गुरू बाबा महाराजांचं स्मरण करून स्वामी म्हणाले, सार्थ ज्ञानेश्वरीवर लिहून दिलेला अपूर्व नवलाव मी वाचून दाखवतो. सद्गुरु कृपेने आपण तो अनुभवावा. श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ गहन गुरुपुत्रांचे सुगम सोपान, भावे घडता श्रवण मनन, लाभे समाधान अखंडित. उपासना मार्ग सापडे, योग सार हाता चढे, उघडते ज्ञानाची कवाडे, सहज घडे निष्काम कर्म. होवोनी अंतरंग अधिकारी, भावे अवलौकिता ज्ञानेश्वरी. साक्षात प्रकटे भगवान श्रीहरी, स्वये उद्धरी निज भक्ता. नित्य अंतरी ज्ञानदेव, सर्वाभूती भगवत भाव. देव भक्ता एकची ठाव, अपूर्व नवलाव अनुभवावा. हरि ओम तत्सत. सोहम हंसः. शुक्रवार दिनांक 18 मार्च 1960 या नाथषष्ठीच्या पावन दिवशी अनंत निवासाच्या परिसरात एका राजयोग्याच्या दैवी वाणीनं ज्या अपूर्व नवलावोचा उद्घोष केला त्याची प्रचिती अनंत भाविकांना अजूनही येत आहे. ज्ञानकमल पूर्णांगानं विकसित झालं. उमललेल्या सहस्र दलांनी आजवर आपल्या हृदयगाभारी जपून ठेवलेला
अमृतगंध मुक्त हस्तानं उधळला. दशदिशा धुंद झाल्या. दैवी परिमळाच्या प्रसादासाठी भक्त भाविकांना साथ घालू लागल्या. आप्तस्वकीयांना स्नेहसंबंधितांना सांगावा धाडू लागल्या. सांगावा पोहोचताच भक्तांचे थवेच्या थवे या अलौकिक कमळाचा शोध घेत भगवान परशुरामांच्या अपरांत प्रांती येऊ लागले. पावसच्या परिसरात नांदणाऱ्या परमहंसाच्या दर्शनानं तृप्त होऊ लागले. अनंत निवास आता परमार्थाचं परमधाम झालं. अतिथी अभ्यागतांची सेवा करता करता देसाई कुटुंबाला दिवस रात्र अपुरी पडू लागली. कैलासवासी अण्णा देसाई यांच्या मनात उठलेला सहस्र भोजनांचा संकल्प त्यांनी मोठ्या कौतुकानं घरी आणलेल्या रामानं अशा अकल्पित रीतीनं सिद्धीस नेला. सह्य पर्वताच्या माथ्यावरची मंडळी त्या परब्रह्म स्वरूपाच्या दर्शनाला येत, तशीच सागर तीरावरची भाविक मंडळीही आपुलकीनं येत. कुणी अभंग ज्ञानेश्वरीचं नाव ऐकून येई, कुणी डॉक्टर राय परांजपे यांनी लिहिलेल्या सर्वांग सुंदर रसाळ अशा स्वामी चरित्राचं वाचन करून येत, कुणी दीपलक्ष्मीचा स्वरूपानंद विशेषांक बघून येत, कुणी सोहम साधनेच्या प्रेरणेनं येत, तर कुणी एखाद्या स्वप्नामुळं एखाद्या दृष्टांतामुळं पावसेला येत, कुणी सहज कुतूहलानं येत, तर कुणी आर्ततेनं येत, कुणी सांसारिक आपत्तीनं त्रस्त होऊन येत, तर कुणी एखादा मुमुक्षू कैकाड्या वाणी करीती गुडगुड मजला ते गुढ उमजेना नामा म्हणे गाती प्रकाशाचे गाणे मजला अधोखाणे वाटत असे, असं म्हणत त्या प्रकाशाचा गूढ उकळण्यासाठी त्या उजेड होऊन राहिलेल्या महायोग्याच्या चरणी लोटांगण घालीत असे. स्वामी स्वरूपानंद सर्वांना सारख्याच प्रेमानं जवळ घेत. ज्याला जे योग्य ते त्याला देत, ज्याच्या जे हिताचं ते त्याला सांगत. तसाच एखादा अधिकारी योगभ्रष्ट पिंड दिसला तर त्याच्यात तीव्र शक्ती संक्रमण करीत, तर संसार तापानं पोळलेल्यांना हळुवारपणानं म्हणत आपण त्याची प्रार्थना करावी, अगदी कळवळून हाक मारावी. तो करता करविता तो सगळं नीट करतो. सगुण उपासना करणाऱ्यांना, देवदेवतांच्या मंत्रांचा जप करणाऱ्यांना त्यांचा भाव तसाच कायम ठेवून त्यांची निष्ठा एके ठिकाणी राखून तो मंत्रजप श्वासावर करावा, लक्ष ठेवून करावा म्हणून सांगत. निर्गुण सोहमची प्रक्रिया अशी सहजच त्याला देत असत. आपल्या संजीवनी गाथेतील अभंग वाचायला सांगत. श्वासोच्छ्वासी देख रामनाम जप होतो आपोआप अखंडित, तेथे रात्रंदिन ठेवी अनुसंधान सोडूनी मीपण सोहम भावे. एखादा तार्किक चिकित्सक आला तर म्हणत परमेश्वर विचारांच्या पलीकडे आहे, बुद्धीच्याही पलीकडे आहे, तिथे बुद्धी पांगुळते, एवढं करण्यापुरतच बुद्धीचा उपयोग आहे. हे पटलं की मग राहील केवळ भाव, त्यानेच खरं सार्थक होईल. तरी झडझडोनी वहिला निघ, ये भक्तीची ये वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. एखादी लेकुरवळी सुकन्या आली तर तिला मायेनं म्हणत घरातील कामकाज करीत असताना अंतरी देवाचं स्मरण असावं, संसार भगवंताचा, आपणही त्याचेच. आपण आनंदात जन्मलो, आनंदात जगायचं आणि आनंदातच विलीन व्हायचं, असा दिव्य आनंदाचा संदेश आणि प्रसादपूर्ण प्रसन्न आशीर्वाद देऊन येणाऱ्या तृषार्थाला आत्मतृप्त नित्य आनंदातच रमणारे स्वामी स्वरूपानंद तृप्त करीत होते. परमार्थाच्या पांथस्थाना संजीवनीची शिदोरी देऊन मार्गस्थ करीत होते. रंजल्या गांजल्या दुःखी कष्टी जीवांना प्रेमानं धीर देऊन सांगत होते, अंतरीचा भाव जाणे नारायण, सुलभ साधन भक्ती मार्ग, भाविकाची चिंता वाहे भगवंत, सुखे पाववीत पैल पार, वारंवार त्याचे करावे स्मरण, अनन्य शरण रिघोनिया. ज्या सद्गुरु पीठावर स्वामी अधिष्ठित झाले होते त्या नाथ संप्रदायाची समर्थ परंपरा आणि सोहमची दीक्षा स्वामी स्वरूपानंद असे अव्याहत चालवित होते. निष्काम आणि निरपेक्ष भक्तीचा ठेवा उदारपणानं लुटीत होते. गुरुभक्तीचा वसा देत होते, कारण नाथपंथात गुरु हाच देव आहे, सद्गुरु हेच सर्वस्व आहे. सोहम ही निर्गुण भक्ती आणि गुरुदास्य ही सगुण भक्ती. सद्गुरु चरणांची उपासना करून कृतार्थ जीवन झालेले स्वामी प्रत्येकाला आवर्जून सांगत होते, गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव, सद्गुरु गौरव कायवान, तोची ज्ञानमूर्ती ब्रह्मानंद स्थिती, देई पराशांती भावी करते.
भक्तिभावे जाता तयासी शरण, होते ओळखण स्वरूपाची. स्वामी म्हणे वंदी सद्गुरु पाऊले, भले आकारले परब्रह्म. आता यापुढील चरित्र आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. हरिओम तत्सत.